ओ सानिया सेक्सी तेरी पोज. माझ्यासारखे एखादं कोण सज्जन दिसतंय, तुम्हाला एक्सपेक्ट पण करू शकत नाही की माझ्यासारखा विद्यार्थी दिसणारा सज्जन तो पण इथं सिगरेट वगैरे घेतो. मी मुलींच्या नादाला लागू नका. तुझा फेवरेट चॅप्टर कुठला आहे? ह्युमन रिप्रोडक्शन. डोळ्यातनं पाणी आलं असं ह्यानी सांगितलेलं आहे का नाही? हो, माझ्या घरी 5 डॉक्टर आहे. 5 डॉक्टर आहेत तुझ्या घरी. तर तुझी क्रश कोण आहे? म्हणजे तुझ्या मित्राला कॉल लावा आणि त्याला म्हणून मला 100 रुपयाची गरज आहे. मी 4:30ला उठतो. नाही आपण पहिल्यापासून काहीच केलं नाही. तर मित्रांनो, ट्युशन एरियामध्ये एक पहिल्यांदा दादा भेटलेला आहे, तर त्याला विचारूयात काही क्वेश्चन्स. तर काय नाव आहे तुझं? माझं श्रीनिवास अमोल मंडलिक नाव आहे. कुठला आहे तू? लातूर. प्रॉपर लातूरचा आहे काय? हा, प्रॉपर लातूरचा आहे. अच्छा, कितवीला आहे? 12वीला कुठल्या क्लासला आहे? RCCला. RCCचा विद्यार्थी भेटलेला आहे. तर ड्रीम मेडिकल कॉलेज कुठलं आहे तुझं? मेडिकल कॉलेज GMC लातूर तर नाही ना? हा, GMC लातूर आहे. GMC लातूर आहे का? अच्छा, चांगलं आहे भाई. असे जे विद्यार्थी येणार आहेत ट्युशन एरियामध्ये त्यांच्यासाठी काय टिप्स देशील तू? की त्यांच्यासाठी मी एकच सांगणार की चांगलं शिका. मुलींच्या नादाला लागू नका. आईवडिलांचं नाव मोठं करा. हेच सांगणं आहे आपलं. या साईडने थांब बरं तू. तर असा नेक्स्ट क्वेश्चन आहे की ट्युशन एरियामध्ये काही मुलं डिस्ट्रॅक्ट होतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या चक्करमध्ये पडतात, तर त्यांनी काय आता त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांच्यासाठी काय तेवढं पण नादी लागू नका. पूर्वांच्या पैसा वेस्ट करू नका. आपल्याला शिक्षणावर ध्यान द्या. बाकी गोष्टीत ध्यान देऊ नका. तेवढं. डोळ्यातनं पाणी आलं असं ह्यानी सांगितलेलं आहे. तर तुझी गर्लफ्रेंड आहे का नाही? नाही, आपण तसल्या गोष्टीत फक्त पैसा कमवायचा आपणाला. अभ्यास, आईवडिलांना सांभाळायचं, बाकी काही गोष्टी नाही करायच्या. क्रश तर असं नाही एखादी? नाही आपण पहिल्यापासून काहीच केलं नाही. भाई साहेब सिंगलच आहे तो? हा, सिंगलच आहे मी अजून. खतरनाक आहे भाई. डेली रुटीन काय आहे तुझा? म्हणजे कितीला वाजता उठतो तू? मी 4:30ला उठतो. सकाळी ग्राउंडला जातो. ग्राउंडला 15 राऊंड मारतो. वर्कआउट करतो. नंतर 7ला घरी येतो. आंघोळ वगैरे करून डायरेक्ट दुकानावरती 10 वाजता येतो. खतरनाक वर्कआउट आहे. तर तुझा कोण मित्र आहे का नाही आता? ट्रूथ ऑर डेअर माहिती ना तुला? हो. तर आता ते करणार आहे. ट्रूथ ऑर डेअर सांग. ओके. सांग, ट्रूथ का डेअर? डेअर. तुझ्या मित्राला कॉल लाव आणि त्याला म्हण की मला 100 रुपयाची अर्जंट गरज आहे, पैसे पाठव फोन पेला. लाव कॉल. मोबाईल नाही का तुझा? अरे यार जाऊन दे, त्याचा मोबाईलचा काहीतरी घोटाळा झालेला आहे. बरं जाऊन दे, तू ट्रूथ सांग. तू कधी टेस्ट मध्ये चीटिंग केली का? एकदा केले. कितवीत असताना? 10वीत असताना. बोर्डाच्या पेपरला? बोर्डाच्या पेपरला केले. तर तुला भेटून भारी वाटलं. माझे व्हिडिओज बघतो का नाही? हा, बघतो ना. तुझे व्हिडिओ खूप छान आहेत. मला आवडले तुझे व्हिडिओ. असंच व्हिडिओ करत राहा. आम्ही तुमच्या सपोर्टला आहे. थँक्यू सो मच गाईज. तर भेटूयात दुसऱ्या कुणाला तरी. तुझं नाव काय म्हणला? माझं श्रीनिवास अमोल मंडलिक. इथं ॲक्च्युली एक गाडी आली त्यामुळे थोडं आम्ही लोकेशन चेंज केलेले. तर तुला गर्लफ्रेंड आहे का नाही? होती. कितवीत होती? 10वी 11वीला होती. मग कसं काय ब्रेकअप झालं तुझं? हे स्टडीबद्दल, स्टडीमुळे. अभ्यास म्हणजे गर्लफ्रेंड असली की अभ्यास होत नाही. अरे यार, मग आता नवीन गर्लफ्रेंड? नाही. क्रश? नाही. कोणच नाही आता? नाही, आता फक्त अभ्यास. आता फक्त अभ्यास करतोय? हां. अरे भाई साहब, फेवरेट सब्जेक्ट कुठला तुझा? फेवरेट बायो. बायोलॉजी का? हां. बायोलॉजीचा फेवरेट चॅप्टर कुठला आहे? ह्युमन रिप्रोडक्शन. ह्युमन रिप्रोडक्शन फेवरेट चॅप्टर आहे का? अच्छा, चांगला चॅप्टर आहे भाई. तुझं फ्युचर गोल्स काय आहेत? MBBS झाल्यानंतर काय करायचं तुला? MBBS झाले की तरी म्हणजे MD वगैरे असं हॉस्पिटल टाकायचं का जॉब करायचं? हा, MD हॉस्पिटल काही. म्हणजे हॉस्पिटल टाकायचं स्वतःचं? अच्छा, तुझ्या घरात कोण डॉक्टर आहे का नाही? हो, माझ्या घरी 5 डॉक्टर आहे. 5 डॉक्टर आहेत तुझ्या घरी? कोण कोण आहे? 2 काकाचे मुलं आहे, आणि एक आत्याचा मुलगा आहे, आणि एक बहीण आहे. भाई साहब, तुझं डेली रुटीन काय? म्हणजे 5 डॉक्टर असताना पण तुला अजून डॉक्टरच व्हायचंय का? हां. तुझं डेली रुटीन काय आहे? माझी सकाळी 6ला उठतो. क्लासेस असतात सकाळी 6 ते 12. त्यानंतर जेवण, त्यानंतर रिडिंगलाच रात्रभर रिडिंग मध्ये? 12पर्यंत. टोटल किती तास अभ्यास होतो तुझा? 6-7 तास होते. अच्छा, खतरनाक आहे भाई डेली रुटीन. तर फायनली आपला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आलेला आहे, जे व्हिडिओचं टायटल पण आहे, ट्रूथ ऑर डेअर? ट्रूथ. तर तुझी क्रश कोण आहे? म्हणजे ती तर नाहीच म्हणला तू. तर आता नेक्स्ट ट्रूथ असे, RCC ला आहे तू? RCCच्या टेस्टमध्ये कधी कॉपी केली का? 1-2 वेळेस फक्त. कुणाचं बघून लिहिलं? फ्रेंड्सचा.
शेजारच्या मुलीचं बघून लिहिलं कधी पेपरमध्ये? नाही त्याच बघून लिहितात मुलांचं. पूर्ण म्हणजे मुलं मुलींचं बघून लिहित नाही, मुली मुलांचं बघून लिहितात. हा तुला आणि मोबाईल मुली जास्त. म्हणजे मुंबईच्या मुली? नाही मोबाईल मला वाटलं मुंबईच्या मुली बघून लिहितात. नाही. मोबाईल आणतात का मुली? हा मुली RCC मध्ये चालतेच. RCC मधल्या जर मॅनेजमेंट मधले व्हिडिओ बघत असेल तर काय करायला लागल्यात बघा, तुमच्या मुली मोबाईल आणायला लागला टेस्ट मध्ये. RCCचं तुझं फेवरेट टीचर कोण आहे? सर. एम सरची फेवरेट ट्रिक सांग की एखादी. ओ सानिया सेक्सी तेरी पोस. ओ सानिया सेक्सी तेरी पोज खतरनाक केला का? खूप जणांची एम ट्रिक फेवरेट आहे. दुसरी एखादी? RCC इज द बेस्ट बेटा. ती ट्रिक आहे काय? खूप ट्रिक आहेत. मोठे गावकर सरनी एक स्ट्रॅटेजी बनवलेली, बाउन्स बॅक. अजून कुठले शिक्षक फेवरेट आहेत? अजून बागल सर. बागल, येस कम ऑन. बागल सरची फेवरेट ट्रिक एखादी? त्यांची ट्रिक जास्त देत नाहीत वाटतं ते. नाही, जास्त देत नाही. तर तुला भेटून खूप भारी वाटलं. काही मेसेज द्यायचा ट्युशनरी मधल्या विद्यार्थ्यांना? हो. काय द्यायचं? इथं आले की फक्त अभ्यास करावा लागते. दुसरं काय चालणार नाही इथं? नाही ते म्हणजे टाइमपास वगैरे तुम्ही काय करत जाऊ नका इथं आल्यानंतर. टाइमपास. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की नशा, हा ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तू नशा करतो का? नाही, काहीच नाही. तुझे मित्र? हा, काही मित्र करतात पण मी नाही. म्हणजे सिगरेट वगैरे काहीतरी घेतात ते? हा, मित्र घेतात पण मी जास्त नाही. नाही, आता काय होतंय माहितीये का ऍक्च्युअल मध्ये? पाणी बस. अरे काय होतंय, काय विद्यार्थी सज्जन दिसायचं ऍक्टिंग करतात, बट ऍक्च्युअल मध्ये ते काय करतात की ते म्हणजे आता समजा माझ्यासारखे एखादं कोण सज्जन दिसतंय, तुम्हाला एक्सपेक्ट पण करू शकत नाहीत की माझ्यासारखा विद्यार्थी दिसणारा सज्जन तो पण इथं सिगरेट वगैरे घेतो. मी नाही घेत तसं पर्सनली. काय सज्जन, आता हे पण सज्जन दिसतोय पण हे घेत नाही ना घेत नाही एकदा पण. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय ना? हो, करायचं. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच. काय लागतं नाव सांग परत? सार्थक भुते. सार्थक, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग दिस इंटरव्ह्यू. तुला भेटून खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच गाईज. तर फायनली एक विद्यार्थी भेटला ट्युशन एरियामध्ये. काय नाव आहे? प्रणव गांडगे. कितवीला आहेस? 11वीला. कुठल्या क्लासला आहेस? स्टार्क PCB. माझे व्हिडिओज बघतो का नाही युट्यूबला? हा, बघतो की. कधीपासून बघतोय? खूप दिवस झाले. अरे बाय साहेब, भारी वाटलं तुला बघून. कसं वाटलं ट्युशन एरिया? चांगला आहे, बऱ्यापैकी मस्त आहे. आता नीटला आहे का तुझ्या इला? हा, नीटला. ड्रीम मेडिकल कॉलेज कुठलं आहे तुझं? ड्रीम मेडिकल कॉलेज तर एम्स आहे का? अरे भाई खतरनाक. एम्स ड्रीम मेडिकल कॉलेज आहे. डिस्ट्रॅक्शन असतं ट्युशन एरियामध्ये, तर तू डिस्ट्रॅक्ट झालाय कधी? नाही, डिस्ट्रॅक्शन म्हणजे होतंय पण मी तर नाही झालोय अजून. अरे भाई, मग गर्लफ्रेंड आहे का नाही? गर्लफ्रेंड तर नाहीये. क्रश म्हणजे एखादी आवडणारी? नाही, तसं काय होऊनच नाही द्यायचं. 2 वर्ष चांगले करायचं. 2 वर्ष एकदम प्रॉपर अभ्यास करायचा? प्रॉपर अभ्यास करायचा 2 वर्ष. चांगलं वाटलं तुझं हे ऐकून. क्रश पण नाही का? नाही, कोण क्लासमध्ये कोणच पोरगी आवडत नाही का? नाही, आम्ही इकडे तिकडे काय बघत नाही. आमचा ग्रुप आहे, आम्ही आमचं फक्त अभ्यासाकडेच लक्ष देतो. दुसरं काय हे नाही आम्हाला. भयंकर भाई, भयंकर. स्टार्कला आहे तू? हा, स्टार्कला. UV राव, प्यारी. प्यारी. तर मग कुठला फेवरेट सब्जेक्ट आहे तुझा? म्हणजे फेवरेट सब्जेक्ट कुठला? केमिस्ट्रीच. राव सर, ऐसा सुना है तो ऐसा. ऐसा सुनाया तो ऐसा आता, ओनली इन स्टार्क PCB. हाँ, ऐसा सुना है तो ऐसा आता, आना ही चाहिए. कौन पढ़ा रहा? राव सर. राव सरची एखादी फेवरेट ट्रिक, म्हणजे एखादा फेवरेट डायलॉग वगैरे काय? हे ऐसा प्यारी मुलींना म्हणते राक्षसी. ऐसा सुनाया तो ऐसा आता. हा, ओनली विथ मामा बोलते. मामा बोलतात का? हा. चांगले भाई, खतरनाक आहे. तुझं MBBS झाल्यानंतर काय ड्रीम आहे? म्हणजे काय करायचं MBBS झाल्यानंतर? हॉस्पिटल टाकायचंय का जॉब? ते तर काय अजून ठरवलेलं नाहीये, हा, पण बघू म्हणजे MBBS झाल्यावर मग चालू असताना. बरं आहे, खतरनाक आहे. मग डेली रुटीन कसा असतो? किती तास अभ्यास करतो? डेली रुटीन मध्ये 7.5 तास होते. क्लास किती तास? सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत क्लास असते. हा. 2च्या नंतर 3 वाजता रीडिंग चालू होते क्लासमध्येच. 3 ते रात्री 9 पर्यंत रीडिंग. अच्छा. हा, 9च्या नंतर रूमवर पुन्हा 10 ते 11:30 अभ्यास. 11:30ला झोपायचे. ट्रुथ ऑर डेअर माहिती का तुला? नाही. म्हणजे काय असतं ते, एक असं तुला एक सत्य सांगायचंय, नाहीतर मग तुला एक चॅलेंज देईन ते कम्प्लीट करायचंय. काय करणार तू? चॅलेंज देईल ते कम्प्लीट करायचं. तर तुझ्या मित्राला कॉल लाव आणि त्याला म्हणून मला 100 रुपयाची गरज आहे. हा, लाव कॉल. 1 मिनिट. बघू तो टाकतोय का. बघूयात मित्र कसा आहे ते. पहिल्यांदाच कोणतरी डेअर कम्प्लीट करायला लागले. तर आतापर्यंत सगळ्यांनी ट्रुथ सांगितलेले त्यांचे आणि कॉल लावलेला. स्पीकरवर टाक. KD कोण आहे? मित्र आहे, लहानपणीचा जिगरी मित्र. लहानपणी जिगरी हॅलो. मित्र.
₹100 टाक ना फोन पेला. लगेच. बरं टाक. भयंकर आहे भाई, भयंकर भयंकर. लगेच मला लाग, विचारलं पण नाही त्याने तर. विचारत पण नाही. लहानपणीच मित्र आहे का? किती दिवस झाले? लहानपणीचा म्हणजे 7वी पासून. 7वी पासून मित्र आहे का तुझा? तो नागपूरला आहे, इंजिनिअरिंग करतोय तो, म्हणजे पॉलिटेक्निक करतोय. अरे भाई भयंकर लागा, भयंकर. तर ट्युशन एरिया कसा वाटला तुला मग? चांगला आहे ट्युशन एरिया. ट्युशन एरिया मधलं फूड वगैरे? नाही मी तर काय बाहेर नाही खाल्ला आता, फक्त ते टेस्टी 24 आहे तेवढंच आपलं रविवारी खातो. टेस्टी 24 कडे जावं लागतंय काय? तर तुला भेटून भारी वाटलं. पैसे किती उठतात येते ना आता? काय म्हणलं? पैसे टाकलेत का ना, दाखव. पैसे टाकेल की तू, लगेच टाकतोय. येतीलच, थांब फोन पे टाकतो. बघूया आता पैसे टाकतोय का नाही. हा लगेच टाकतोय. काय नाव आहे त्याचं? केडी फुल फॉर्म काय आहे? कृष्णा ढवळे. कृष्णा ढवळे. टाकन टाकन राहून दे आता, लगेच म्हणलं. टाकतोय लगेच टाकतोय. स्पीकर आहे का? हा खतरनाक मित्र आहेत लागा. आमचे मित्र कधी असले नव्हते इथं आलेले. आपले मित्र लगेच टाकतात. हे आले बघ. आले भाई, ₹100 टाकले भाई लगेच भाईनी. तुला भेटून भारी वाटलं. एकदा नाव सांग परत. प्रणव घांडगे. माझे व्हिडिओ बघतो ना नक्की. हा कसे वाटते? पण खूप भारी वाटलं. गावाकडे चाललोय आता, पण जाता जाता बरं झालं भेटलास तू वाटेमध्ये. चांगलं वाटलं तुला भेटून. कसे वाटतात व्हिडिओ? व्हिडिओ नंबर 1, विशेष नाही. थँक्यू सो मच. तुझा पण येणार आता काही दिवसांनी व्हिडिओ. हा चालेल चालेल. ऑल द बेस्ट तुला पण. थँक्यू. थँक्यू सो तुला मच. पण ऑल द बेस्ट येणाऱ्या नीट एक्झाम साठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हो ओके.